नमस्कार. आपण आज इंद्रायणीवर आलो असता इंद्रायणीची अवस्था कशी आहे? अतिशय ऋणा येते या गोष्टीची की ज्या इंद्रायणीला पवित्र असं गंगा म्हटलं जातं. अनेक लाखो वारकरी काही दिवसामध्ये अगदी 29 तारखेला या ठिकाणी माऊलीचा सोहळा निघणार आहे आणि या इंद्रायणीमध्ये वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा आणि म्हणून श्रद्धेने स्नान करण्यासाठी वारकरी या ठिकाणी येत असतात. पण आपण पाहू शकता की या इंद्रायणीची आता काय दुर्दशा आहे. सगळी ही इंद्रायणी फेसाळलेली आहे. अक्षरशः गटाराचं त्याला स्वरूप आलेलं आहे. आसपास राहणाऱ्या लोकांना या वासामुळे अगदी दम्याचा त्रास होतोय आणि बोरिंगला सुद्धा हे सगळं गटाराचं पाणी येतंय. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मला असं वाटतं प्रशासनाने माणसाच्या प्रकृतीकडं आणि निसर्गाच्या प्रकृतीकडं जर लक्ष दिलं तर कोणताही विनाश होणार नाही. रामकृष्ण. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा. पंचक्रोशीला लाभलेली इंद्रायणी अनेक लोकांची तहान भागवती. मात्र त्याच इंद्रायणीला प्रदूषित करण्याचं काम येथील पंचक्रोशीतील असलेले नेते मंडळी करतात. ही तितके सत्य आहे. त्यांच्या आशीर्वादाचीच ही कृपा आहे की सामान्य लोकांना याचा मनस्ताप आहे. त्यामुळे जी वाहते ती इंद्रायणी शुद्ध आणि निर्मळच आहे. मात्र तिला गटार गंगेचं स्वरूप आहे. ते येथील वरिष्ठ पातळीवरचे नेते फक्त दिखाऊ वृत्तीने काम करून फक्त तोतईगिरी करतात आणि तेवढ्यापुरत्या कलेक्टर किंवा इथं कुठे मीटिंग लावून फक्त हौस मजा करून विषय संपवतात आणि पुन्हा येरे माझ्या मागील दिवसाप्रमाणे सातत्यपूर्ण प्रदूषण करण्याचं हे कामच करतात. आळंदी नगर परिषद गेले कित्येक दिवस झाले हे जलपर्णी इथून काढतात. मात्र ही इथून बाहेर नेत नाही. हा इथला राडा आपण पाहू शकता. याच ठिकाणी जलपर्णी काढून ठेवल्याने याच ठिकाणी जेव्हा पाण्याचा पूर येईल तेव्हा हीच कुठेतरी गुंतून अडचण निर्माण करणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. ही उचलून बाजूला टाकणे महत्त्वपूर्ण असतानाही त्या बाबी न करता फक्त दिखाववृत्तीने काही ठिकाणी काम होतं हे दुःखद बाब आहे. त्यामुळे परिवर्तन हवे असेल तर मुळापासून हवे. तात्पुरत्या स्वरूपाचं काम हे काहीच उपयोगाचं नाही. इंद्रायणी सेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण याचा प्रयास करतं. त्याला आम्ही सर्व दुजोरा देतात. प्रशासन मात्र ठेंगा देतं आणि यामुळेच दुःख होतं. काम करणाराची इच्छासुद्धा मरून जाती. तेव्हा माय माऊली इंद्रायणीकडे दुर्लक्ष न करता लवकर लक्ष केंद्रित करून तिला प्रदूषण मुक्त करा आणि लाखो वारकरी भाविक भक्तांना तीर्थस्नान चांगलं घडू द्या आणि तीर्थप्राशनसुद्धा शुद्ध मिळू द्या. हीच एक